नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन लेक्चरमध्ये. आजचा जो टॉपिक आहे आपला न्यूमरिकल्स ऑन हीटिंग एलिमेंट. हीटिंग एलिमेंटचं डेरिवेशन आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्याच्यामध्ये 2 डेरिवेशन आपल्याला भेटले होते आणि अजून एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे रेडिएशन, स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. तर तो एक आपण ह्याच्यामध्ये यूज करणार आहे. तर फर्स्ट न्यूमरिकल तुमच्या समोर आहे, मी रीड करतो. 20 किलोवॅट 220 व्होल्ट रेजिस्टन्स ओव्हन युजेस निकेल क्रोमियम वायर. एक 220 किलोवॅटचं ओव्हन आहे. त्याचं इनपुट जे व्होल्टेज दिलेलं आहे त्याला 220 व्होल्ट दिले आहे आणि निकेल क्रोमियमची वायर यूज केली, म्हणजे सर्क्युलर शेपची वायर आहे. इफ द टेम्परेचर चेंज इन 720 डिग्री सेल्सिअस इट इज टू बी हीटेड 1127 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ह्याचं 2 टेम्परेचर दिलेले आहेत तुम्हाला. तर याच्यामधलं हे जे टेम्परेचर आहे ते तुमचं असणार आहे हीटिंग एलिमेंटचं, आणि हे जे टेम्परेचर असणार आहे ते म्हणजे चार्ज, जे मटेरियल आपल्याला हीट करायचं आहे त्या मटेरियलचं हे टेम्परेचर असणार आहे. त्याच्यानंतर पुढं म्हटलं की फाइंड द सुटेबल लेंथ अँड डायमीटर ऑफ दी वायर. जी काही हीटिंग एलिमेंट आपण यूज करतोय त्या हीटिंग एलिमेंटची लेंथ म्हणजे तुम्हाला यल फाइंड आउट करायचं आहे, आणि दुसरी गोष्ट डी म्हणजे डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. अशा 2 गोष्टी फाइंड आउट करायच्यात. आणि अजून करायला सांगितलं की इमिसिव्हिटी ही 0.9. आपण त्या स्टीफन्स लॉमध्ये बघितलं होतं की इमिसिव्हिटी ही स्मॉल ईने इंडिकेट करतात, ती 0.9 आहे. नंतर रेडियंट इफिशियन्सी की जी केने इंडिकेट करतात, ती व्हॅल्यू 0.6 दिलेली आहे. आणि स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे इथं तुम्हाला रोची व्हॅल्यू दिली आहे 1.03 × 10⁻⁶ ओहम मीटर अशी व्हॅल्यू दिलेली आहे. आणि तुम्हाला फाइंड आउट करायचे यल आणि डी. तर गिवन काय काय बघा ह्या न्यूमरिकल प्रमाणे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 पहिली क्वांटिटी तर आहे पीची व्हॅल्यू गिवन दिलेली आहे. आता पी व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला 20 किलोवॅटचा तो हे दिलेला आहे, ओव्हन दिलेला आहे. पी इज इक्वल टू, त्याला वॅटमध्ये कन्वर्ट करून घ्या, 20 × 10⁻³ वॅट. व्होल्टेज दिलेलं आहे, जे व्होल्ट म्हणजे 220 व्होल्ट. आता T1 घ्यायचं आहे, जे जास्त टेम्परेचर आहे ते T1 घ्या, 1127 डिग्री. त्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये 273 एवढी क्वांटिटी ॲड करून तिथं तुम्हाला डिग्री केल्विनमध्ये कन्वर्जन होणार आहे. नंतर T2चं टेम्परेचर जे कमी असतं, ती जी कमी व्हॅल्यू आहे ती T2 घ्या, कारण हीटिंग एलिमेंटचं टेम्परेचर आणि ॲक्च्युअल जो चार्ज किंवा मटेरियल हीट करायचं आहे याच्यामध्ये फरक असणार आहे. हीटिंग एलिमेंटचं टेम्परेचर जास्त असतं आणि चार्ज जो हीट करतो त्याचं टेम्परेचर मात्र कमी होतं. सर्व हीट काय ते चार्जला भेटत नाही. तर 227 मध्ये 273 ॲड केले तर 100 डिग्री केल्विन एवढं टेम्परेचर T2चं भेटतं. इमिसिव्हिटीची व्हॅल्यू 0.9 आहे, के 0.6 आहे. स्पेसिफिक रेजिस्टन्स 1.03 × 10⁻⁶ ओहम मीटर एवढी व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर फाइंड आउट करायचे आपल्याला लेंथ आणि डायमीटर, हे फाइंड आउट करायचे. तर अकॉर्डिंग टू स्टीफन्स लॉ आपण बघू शकतो, जो फॉर्म्युला आपण पाहिला होता सुरुवातीलाच या चॅप्टरच्या, H इज इक्वल टू 5.72 इंटू के इंटू ई म्हणजे रेडिएट इफिशियन्सी इंटू इमिसिव्हिटी इन स्क्वेअर ब्रॅकेट तुमचं T1 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट रेस टू 4 मायनस T2 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट रेस टू 4. याच्यामध्ये H इज इक्वल टू 5.72, हा जो के त्याची व्हॅल्यू आपली 0.6 आहे, ईची व्हॅल्यू दिलेली आहे 0.9. T1 डिग्री केल्विनमध्ये आपण कॅल्क्युलेट केला आहे, तो आहे 1400 डिग्री सेल्सिअस. T2 कॅल्क्युलेट केला आहे, इट इज 1000 डिग्री केल्विन सॉरी. तर ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्सीवरती करू शकता किंवा हे 0 कॅन्सल करून तुम्ही करू शकता. तर कॅल्सीवरती कॅल्क्युलेशन केल्यानंतर हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू तुमची 28,416 एवढी येते. आणि नंतर मग हे ज्या क्वांटिटीज आहेत त्या आहे तसेच अजून ठेवलेले आहेत, ब्रॅकेट अगोदर सॉल्व करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या तिघांची ह्या 4 क्वांटिटीजची मल्टिप्लिकेशन जर केली तर आपली याची व्हॅल्यू 87,771.34 वॅट पर मीटर स्क्वेअर एवढी येते. एवढी हीट तिथं प्रोड्यूस होती. त्याच्यानंतर आपल्या यल आणि डी फाइंड आउट करायचं आहे. यल आणि डी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे 2 फॉर्म्युले आहेत. पहिला विदाउट स्टेडी स्टेटचा जो फॉर्म्युला आहे तो L/d², v² पाय 4 ρ p अशी तुमची फॉर्म्युला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला यल आणि डी मात्र माहिती नाही आहेत, बाकीच्या ह्या क्वांटिटी सगळ्या माहिती आहेत. v² माहिती, v तुमचा 220 आहे, पायची व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्सीमध्ये घ्या
3.14 किंवा 27.7 22/7. त्याच्यानंतर 4 या पीची व्हॅल्यू तुमची पॉवर दिली आहे 20 × 10³ वॅटमध्ये आपण कन्वर्जन केलं. रोची व्हॅल्यू 1.03 × 10⁻⁶ रेजिस्टिव्हिटी. ह्या क्वांटिटीज जर सॉल्व केल्या तर तुमची जी व्हॅल्यू आहे, आता इकडं जी तुमची व्हॅल्यू आहे ती तुमची व्हॅल्यू एवढी ही क्वांटिटी येते जवळपास ती 18,45,304.423 इंटू डी एवढी व्हॅल्यू तिथं आलेली आहे. तर हा जो D² डबल दिसतोय तुम्हाला तो मात्र डबल नाही येतो. इकडं जो डी होता इकडं डिवाइडमध्ये होता, वरच्या ह्याच्यामध्ये बघू शकता. हा डिवाइडमध्ये इकडे गेल्यानंतर तो मल्टिप्लायमध्ये जाईल आणि मग तो इकडं मल्टिप्लायमध्ये घेतलेला. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. तर ही झाली एलची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ D². ही पुढे जाऊन आपल्याला क्वांटिटीमध्ये त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकावं लागेल. त्याच्यानंतर सेकंड जो फॉर्म्युला आहे स्टेडी स्टेटचा, किती टेम्परेचर वाढवा तिथून पुढं आपलं टेम्परेचर काय चेंज होत नाही. स्टेडी स्टेटचा फॉर्म्युला D/L², 4ρh/V². इथं पण ह्या गोष्टी आपल्याला क्वांटिटी माहीत नाही आहेत. हा 4 रोची व्हॅल्यू 1.03 × 10⁻⁶. हा जो एच आलेला आहे 87,771.34 आणि हा जो व्ही आहे तो 220 आहे. तर ही क्वांटिटी आहे तशीच राहील. हे जर पूर्ण सॉल्व केलं तर 7.47 × 10⁻⁶ एवढी व्हॅल्यू येते. आता हा जो एल आहे तो इकडं काय आहे मल्टिप्लाय डिवाइडमध्ये इकडे गेल्यानंतर तो मल्टिप्लायमध्ये जाईल, जसं इथं मल्टिप्लाय केलेलं आहे. आता पुट व्हॅल्यू ऑफ L² फ्रॉम इक्वेशन 1. आता L² जी व्हॅल्यू आहे म्हणजे एलची जी व्हॅल्यू आहे ती पुटअप करायची. आता एलची व्हॅल्यू किती आलेली आहे इथं आपण बघू शकतो. ही एवढी एलची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ डी आहे इक्वेशन 1 नुसार. तर ही व्हॅल्यू आपण इथं काय केली पुटअप केली. ह्या एलच्या जागी बघू शकता हा जो L² आहे ह्याच्या जागी आपण ती जी आलेली व्हॅल्यू आहे आपली ती पुट केली आणि मग त्याचा स्क्वेअर करायचा आहे. आता याचा स्क्वेअर होईल या संख्येचा, पण ऑलरेडी डीचा स्क्वेअर आहे त्यामुळे 2 × 2 हे किती झाले 4 D⁴ एवढी व्हॅल्यू आली आणि ह्याची जी व्हॅल्यू आलेली ती 3.40 × 10⁻12 एवढी व्हॅल्यू त्याची आली. जर आपण त्याचा स्क्वेअर केला तर बाकीची ही पहिली व्हॅल्यू आहे तशीच आहे. त्याच्यानंतर ह्या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन करून घेतलं आणि हा जो डी आहे D⁴ आहे तो मल्टिप्लायमध्ये इकडे गेल्यानंतर तो डिवाइडमध्ये जाईल लेफ्ट साईडला, तो इकडे गेल्यानंतर डिवाइडमध्ये आला आणि या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं या एवढ्या क्वांटिटीचं ही जी व्हॅल्यू इथं आलेली याचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुमची ही व्हॅल्यू येते. नंतर पुढं हा जो डी आहे डी आणि D⁴ ह्याच्यामधलं एक जाईल इथं 3 राहील म्हणजे 1/D³ एवढी व्हॅल्यू येईल. त्याच्यानंतर आता 1/D³ आहे आपल्याला डीची व्हॅल्यू पाहिजे, मग हा डी वरती गेला पाहिजे, मग त्यासाठी रेशो घ्यावा लागेल आणि तो दोन्ही बाजूंचा घ्यावा लागेल. कारण मॅथमॅटिक ऑपरेशन करताना आपल्याला दोन्ही बाजूंना रेशो घ्यावा लागतो, मल्टिप्लाय करावं लागतं, डिवाइड, तर इक्वेशन बॅलन्स राहतं. टेकिंग रेशो ऑन बोथ साईड्स दोन्ही बाजूंचा रेशो घेतला तर इथं D³ व्हॅल्यू डी वरती जाईल आणि ही जी क्वांटिटी आहे ती खाली येईल 1/. ते जर सॉल्व केलं D³ = 3.93 × 10⁻⁸ एवढी व्हॅल्यू होती. आता D³ आहे क्यूब गेला पाहिजे, मग आपल्याला क्यूब रूट घ्यावं लागतंय. मग टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साईड्स इथं डी राहील आणि इकडची व्हॅल्यू 3.4 × 10⁻³ मीटर. आता ही मीटरमध्ये MM मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला म्हणजे हे करा 1 मीटर म्हणजे तुमचं 1000 MM जवळपास एवढी त्याची व्हॅल्यू आहे म्हणजे 10⁻³ एवढी व्हॅल्यू. ह्याने जर त्याला डिवाइड केलं तर हा 10⁻³ आणि हा 10⁻³ कॅन्सल होतो. 3.4 MM एवढी तुमची व्हॅल्यू राहते. डीची व्हॅल्यू आली तुमची 3.4 MM. डायमीटर शक्यतो MM मध्ये फाइंड आउट करा. तेच आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केलं जर मागाशी होतं L = दिस क्वांटिटी इंटू D⁴. आता हा जो डी आहे त्याच्या जागी आपण 3.4 पुटअप केलं. 3.4 मीटरमध्ये टाका कारण लेंथ मीटरमध्ये पाहिजे, ही व्हॅल्यू टाका वरची, स्क्वेअर केलं त्याचा आणि हे जर सॉल्व केलं तर तुमची व्हॅल्यू एलची व्हॅल्यू 21.33 मीटर एवढी येते. तर ही झाली डायमीटर 3.4 MM आणि हा एल झाला 21.33 मीटर. तर लेंथ मीटरमध्ये असते, डायमीटर मागचं खूप स्मॉल असतो, त्याच्यामुळे डायमीटर हा MM मध्ये फाइंड आउट करा आणि लेंथ ही मात्र मीटरमध्ये फाइंड आउट करा. अशा पद्धतीचे एक्झाम्पल विचारले जातात. पुढचं पण सेम एक्झाम्पल आहे, मी 1-2 एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, बाकीचे मग खाली टोटल
आपल्या नोट्समध्ये 4 दिलेले आहेत. ज्यांना कुणाला नोट्स हव्या असतील त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. माझा नंबर ऑलरेडी तिथं दिलेला आहे बाकीच्या मागच्या व्हिडिओमध्ये. जर कोणाला पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज केला तरी चालेल. पण त्या ज्या नोट्स आहेत त्या नॉमिनल चार्जेबल आहेत, म्हणजे नॉमिनल चार्जेस पे करून तुम्हाला दिले जातील. कारण MSBTच्या सिलेबसप्रमाणे आहेत आणि जेवढे सिलेबस आहे त्याच्या रिलेटेडच नोट्स आहेत. एक्स्ट्रा याच्यामध्ये काही दिसणार नाही आणि एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या काढलेल्या आहेत. त्याच्यामुळं ज्यांना पाहिजेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा माझा नंबर ऑलरेडी आहे तर त्या नंबरवरती मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. सेकंड न्यूमरिकल आहे रेजिस्टन्स ओव्हन एम्प्लॉईंग नायक्रोम वायर आहे. नायक्रोम वायर इज टू बी हीटेड फ्रॉम 220 व्होल्ट. म्हणजे रेजिस्टन्स ओव्हन आहे, नायक्रोम वायर आहे त्याची आणि त्याचं जो व्होल्टेज दिलेलं आहे ते 220 सिंगल फेज सप्लाय. इट इज रेटेड ॲट 16 किलोवॅट. त्याचं जे वॅटेज रेटिंग आहे ते 16 किलोवॅटचा ओव्हन दिलेला आहे. इथं पीची व्हॅल्यू भेटली, व्हीची भेटली. इफ द टेम्परेचर ऑफ ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ चार्ज इज 500 डिग्री सेल्सिअस. फाइंड द डायमीटर अँड लेंथ ऑफ वायर. अजून तर ह्याच्यामध्ये अजून एक टेम्परेचर आपल्याला पाहिजे ते म्हणजे तुमचं T1ची व्हॅल्यू. ती T1ची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती T1ची व्हॅल्यू तुमची 1170 डिग्री सेल्सिअस दिलेली आहे. आणि जे काय टेम्परेचर आहे ॲव्हरेज टेम्परेचर चार्जचं, इफ द टेम्परेचर ऑफ ओव्हन इथं 1170 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आहे आणि ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ चार्ज इज 500 डिग्री सेल्सिअस T2 दिलेला आहे. फाइंड द डायमीटर अँड लेंथ ऑफ वायर. अजून द रेडिएशन इफिशियन्सी 0. केची व्हॅल्यू दिली 0.57, एमिसिव्हिटी 0.9, स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ नायक्रोम 1.09 10⁻⁶ मीटर एवढी व्हॅल्यू दिलेली आहे. तर ह्या गिवन क्वांटिटीज आहेत. पीची व्हॅल्यू 16 किलोवॅट, वॅटमध्ये कन्वर्जन करून घ्या 16 10⁻³ वॅट. नंतर व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे 220 व्होल्ट. त्याच्यानंतर T1 दिलेला आहे 1170, त्याच्यामध्ये 273 ॲड करा. तुमचं डिग्री केल्विनमध्ये 1443 डिग्री केल्विन एवढं झालं. T2 दिलं आहे 500, 273 ॲड करा 773 हा झाला डिग्री केल्विनमध्ये. एमिसिव्हिटीची व्हॅल्यू दिलेली आहे 0.9, केची व्हॅल्यू 0.57, स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टिव्हिटी दिली 1.09 10⁻⁶ ओम मीटर. लेंथ आणि डायमीटर विचारलं आहे. परत तोच फॉर्म्युला स्टीफन्स लॉचा H इज इक्वल टू 5.72 K × E. K म्हणजे रेडिएशन इफिशियन्सी, E म्हणजे एमिसिव्हिटी. आणि मग T1 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट रेस टू 4 मायनस T2 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट रेस टू 4 ब्रॅकेट कंप्लीट. याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा केची, ईची, त्याच्यानंतर T1ची आणि T2ची. एवढ्यापर्यंत केलं तुम्हाला 1 मार्क भेटून जाईल. नंतर हे जे ब्रॅकेट आहे ते सॉल्व करून घ्या. या ब्रॅकेटची व्हॅल्यू जर फाइंड आउट केली तर आपली जवळपास 39,787.19 एवढी येते आणि बाकीच्या क्वांटिटीज पहिल्या आहेत तशा आहेत. याचं टोटल मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपली याची व्हॅल्यू 116749.96 वॅट पर मीटर स्क्वेअर एवढी येते. H भेटला. मग ह्या फॉर्म्युला वापरा. याला आपण d² v² पाय रो p 4p रो एवढी त्याची व्हॅल्यू. इकडची आहे तशीच ठेवायची. इथं व्हॅल्यू पुटअप करा. ही तुम्ही कॅल्सीमध्ये डायरेक्ट घेऊ शकता. पायची व्हॅल्यू 4, पीची व्हॅल्यू 16 किलोवॅटचा होता इंटू 10⁻³ वॅटमध्ये केलं. 1.09 ही तुमची रोची व्हॅल्यू आहे. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर ती क्वांटिटी एवढी येते. इकडचा जो d² आहे तो इकडे गेल्यानंतर काय होईल रे, मल्टिप्लायमध्ये जाईल. ठीक आहे. म्हणजे ही झाली तुमची इक्वेशन 1. इक्वेशन 1 भेटलं. त्याच्यानंतर स्टेडी स्टेटचा फॉर्म्युला वापरा परत एकदा d/L² 4 रो H डिवायडेड बाय v². याच्यामध्ये इकडची क्वांटिटी माहिती नाही आहे, इकडची व्हॅल्यू टाका. रो 1.09, H तुमचं आलेलं आहे. नंतर v माहिती आहे. हे टाकल्यानंतर कॅल्क्युलेशन जर केलं तर 1.05 × 10⁻⁵ एवढी व्हॅल्यू होती. IL इकडं गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल, डिवाइडमध्ये आहे, हा मल्टिप्लाय झाला. इथली एलची व्हॅल्यू ऑलरेडी आपण वरती काढलेली इन टर्म्स ऑफ डी, जी इक्वेशन आपण 1मध्ये लिहिलेली आहे. ही व्हॅल्यू काय करायची आपल्याला इक्वेशन 2मध्ये पुट करायची. पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 1 इन इक्वेशन 2. ही झाली तुमची एलची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ डी. ठीक आहे. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर डीची व्हॅल्यू d इज इक्वल टू 1.0517 × 10⁻⁵ ही व्हॅल्यू पुटअप केली
आणि ही जर सॉल्व केली, ह्याचा स्क्वेअर करा, हा d⁴ होईल. मग याचा स्क्वेअर केल्यानंतर ही व्हॅल्यू तुमची एवढी आली आणि d⁴ आहे तसंच. मग हा d⁴ मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर काय झाला, तो डिवाइडमध्ये गेला आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण ह्या दोन क्वांटिटीचं, तिथे एवढं येतं. आता ह्याच्यामध्ये ह्यातला d हे कॅन्सल होणार, ह्या 4 मधला एक गेला, इथं 3 राहिले, म्हणजे 1/d³ झाला. ही क्वांटिटी आहे तशी. परत एकदा ती स्टेप टेकिंग रेशो ऑन बोथ साईड्स, दोन्ही बाजूंचं रेशो घेतला तर काय येईल, हा d³ आणि हा याची क्वांटिटी एवढी येते. म्हणजे ही व्हॅल्यू तुमची आहे ती 1/, म्हणजे ही व्हॅल्यू 1/, होती आणि इकडं काय होतं, मग d³ होतं. आणि मग ही सॉल्व केली 1/, कॅल्सीमध्ये, तर एवढी व्हॅल्यू होती. तर d³ भेटलं तुम्हाला. टेकिंग इथं देऊ शकता, टेकिंग क्यूब रूट ऑफ ऑन बोथ साईड्स, दोन्ही बाजूंची एक घनमूळ घेऊन, तर ती तुमची क्वांटिटी d = 2.71 × 10⁻³ एवढी व्हॅल्यू येते. पुट इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये पुट करा जे वरती आपण घेतलेलं आहे. तर d जो आलेला आहे तो तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पुट करून हे करू शकता. आता हा आलेला आहे तो मीटरमध्ये. आता mm मध्ये करण्यासाठी परत तेच 1000 ने त्याला डिवाइड करा, तो तेवढा होईल. आणि इक्वेशन 1 जे एलचं होतं, l = तर तिथं जिथं l² तुमचा d होता, d², तिथं व्हॅल्यू ही पुटअप केली आणि ती मीटरमधली करा, ही वरची. ही पुट केल्यानंतर मग याचा स्क्वेअर केला आणि मल्टिप्लिकेशन जर केलं दोन्ही क्वांटिटीचं, तर तुमचा ॲन्सर 16.06 मीटर एवढं तुमचं ॲन्सर येतं. 16 मीटर लेन झाली आणि 2.7 mm हा झाला तुमचा डायमीटर ऑफ द हीटिंग इलेमेंट. तर ही अशा प्रकारचे अजून 2 न्यूमरिकल आहेत. सेम न्यूमरिकल आहेत, फक्त व्हॅल्यू चेंज आहेत, मटेरियल थोडंफार चेंज असेल. बाकीचं मला वाटतं समजलेलं असेल. जर कुणाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे. तर आजचं जे लेक्चर आपलं होतं ते संपलेलं आहे. धन्यवाद.